श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो तृतीय सोपान अरण्यकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 744. आपण प्रभू रामचंद्रांच्या मुखातून ही रामगीता जी लक्ष्मणाच्या निमित्ताने प्रभू रामचंद्रांनी सांगितली, परंतु त्याचा आपल्या जीवनाशी असलेला संस्पर्श व त्या आधाराने परमार्थाची ही दिशा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. गेल्या 2 निरूपणांमधून आपण प्रभू रामचंद्रांनी सांगितलेलं हे मायेचं स्वरूप समजून घेतलं. या मायेमध्ये असलेले हे 2 रस्ते, एक विद्येचा आणि एक अविद्येचा. या विद्यारूपाने हीच माया आम्हाला परमात्मा स्वरूपापर्यंत नेते, तर अविद्या रूपाने हीच माया आम्हाला या जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकवते. या विद्या आणि अविद्येचा मार्ग हा किती सूक्ष्म आहे. जीवाचा विवेक हा नित्य कसा जागृत असायला हवा, ही सावधानता कशी असायला हवी, याचं विश्लेषण आपण कालच्या टप्प्यामध्ये बघितलं. सद्गुरू सारखा वाटाड्या आम्हाला नित्य मार्ग दाखवतोय, परंतु आमचं बळ या मार्गावरती चालण्यासाठी कशा पद्धतीने आम्हाला दृढ करायला हवं, अशा या सत्याचा हा मार्ग काल आपण समजून घेतला. सज्जनो, या मार्गावरती एक महत्वाचा टप्पा येतो आणि तो म्हणजे आम्हाला ज्ञानाची प्राप्ती होते. ज्ञान या संकल्पनेला प्रभू रामचंद्रांनी आपल्याला सोदाहरण समजून सांगितलेलं आहे. ज्ञान मान जह एकौ नाही, देख ब्रह्म समान सब माही, कहिय तात सो परम बिरागी, तृण सम सिद्धि तीनी गुण त्यागे. जो खरा ज्ञानी आहे त्याची लक्षणं आम्हाला प्रभू रामचंद्र सांगतात की ज्ञान ज्याच्याकडे आहे, जो परिपूर्ण आहे ज्ञानाने, त्याच्यामध्ये स्वतःच्या ज्ञानाचा अभिमान, अहंकार याचा आपल्याला कुठेही साधा दर्प देखील जाणवत नाही. आपण आपल्या श्री महाराजांच्या उपासनेमध्ये म्हणतो ना, तो ज्ञानी यांचा ज्ञानी पण म्हणवी अज्ञानी. बघा, श्री महाराज हे योगेश्वर होते. या समस्त परमार्थाचं सार ज्यांनी अनुभूतीने जाणलेलं आहे, असे अति उच्च दर्जाच्या या योगियांच्या स्थितीमध्ये श्री महाराजांची गणना होते. परंतु महाराजांच्याकडे जर एखादा अडाणी आला तर महाराज त्याला समजेल अशा भाषेत बोलायचे. एखादा उच्च विद्या विभूषित आला तर महाराज त्याच्या संदर्भाने त्याच्याशी बोलू शकायचे. देहामध्ये असताना महाराजांच्याकडे अनेक मोठे मोठे हिमालयातले योगी तपस्वी येऊन मार्गदर्शन मागायचे. महाराज अत्यंत विनयाने त्यांना म्हणायचे, अहो, मी एक साधा रामाचा दास आहे, त्याच्या नामावरती माझं प्रेम आहे, मी तुम्हाला काय सांगणार बरं. खर तर ज्यांची दररोज रथामध्ये बसवून मिरवणूक काढावी असा हा श्री महाराजांचा परमार्थाचा अधिकार, परंतु तरी देखील गोंदवल्यासारख्या छोट्या खेडेगावात एका लंगोटीवरती राहत सर्वसामान्यांमध्ये मिसळून श्री महाराज राहिले. सज्जनो, ज्ञान प्राप्ती एक वेळ ठीक आहे, परंतु ज्ञान पचवून असं सामान्य जीवन जगता येणं ही एका विज्ञान स्वरूपी महान संताची अवस्था आहे. बघा, आमचं तर असं आहे की आम्हाला थोडंसं काही ज्ञान प्राप्त झालं की कधी ते लोकांना आपण सांगू, अशी आमच्यासारख्या लोकांची अवस्था असते. परंतु सर्व काही जाणूनही
ज्याला ते ज्ञान गिळता येतं. हे मौन ही एक विलक्षण ज्ञानाची अवस्था आहे बघा. श्री महाराज म्हणायचे की आलेल्या व्यक्तीचं मला सर्व अंतरंग कळतं, परंतु व्यावहारिक पातळीवरती ते बोलून दाखवणं योग्य नाही. अनेक रिद्धी सिद्धी श्री महाराजांच्या चरित्रामध्ये आपल्याला निरंतर दिसतात. एवढं अन्नदान एका व्यक्तीकडून कुठल्याही प्रकारचं भांडवल नसताना जर घडत असेल तर ते एका विलक्षण शक्तीच्या प्रवाहातूनच घडतं, हे सिद्धच आहे. परंतु या सिद्धींमध्ये श्री महाराज कधी अडकले नाहीत. आपण त्या हरिपंत मास्तरांची आणि महाराजांची ती कथा जाणताच की कर्नाटकातून काही मंडळी आले होते. काही दिवस महाराजांच्या जवळ राहिले आणि आता लांबचा प्रवास म्हणून पहाटे लवकरच त्यांनी एक दिवशी स्नान केलं आणि आता परतीच्या मार्गावर निघायचं. महाराजांनी देखील सकाळी लवकर उठले. त्यांच्यासाठी पिठलं भात महाराजांनी बनवायला सांगितलं आणि महाराज सिंहासनावर बसले असताना हरिपंत मास्तरांना म्हणाले की मास्तर, मी काही उशाखाली ठेवलं होतं, ते जरा घेऊन या. मास्तर चपापले म्हणाले, महाराज मी आत्ताच आपला बिछाना आवरला, तिथं काही नाहीये. महाराज म्हणाले, मास्तर तुमची शिक्षकी विद्या तुम्ही तुमच्या वर्गातल्या मुलांपुरती ठेवा, मी सांगतो त्यावरती संशय करू नका. आणि काय आश्चर्य, त्या प्रत्येक व्यक्तीला भरभरून देण्या इतकं पैसा श्री महाराजांच्या त्या उशाखाली होता. महाराजांच्या आईच्या देहांताच्या वेळेला देखील अयोध्येच्या या शरयू नदीवरती जेव्हा आईसाठी श्री महाराजांनी गादी अंथरली आणि आईला सांगितलं की आई, तू मनापासून तुला जेवढं काही दान करायचं असेल तेवढं करत राहा, तुझ्या उशाशी मी भरपूर पैसे ठेवलेले आहेत. आई खूप वेळ मूठ भरून भरून पैसे येणाऱ्या साधू संतांना देते. शेवटी म्हणाली, अरे गणू, पैसे तरी किती ठेवलेत बाबा तू इथं? महाराज म्हणाले, अगं आई, खालून नदी वाहतीये, तू काळजी करू नको, तुला जेवढी पाहिजे तेवढी भरून घे. सज्जनो, या सर्व रिद्धी सिद्धी निधी त्या ज्ञानी सत्पुरुषाच्या चरणांशी लोळण घेत होत्या. परंतु खरा ज्ञानी तोच जो या सर्व रिद्धी सिद्धींचा देखील तृणवत त्याग करतो. आणि या उलट आजच्या काळामध्ये आपण बघतो की एखादी छोटीशी जरी सिद्धी आम्हाला प्राप्त झाली, मग कोणाची वाचा सिद्धी असेल, कोणाला एखाद्याचं अंतःकरण कळू शकत असेल, एखाद्याला काही आगामी काळामध्ये घडणाऱ्या घटनांचा अंदाज येऊ शकत असेल, तरी देखील आज या घटनांच्या आधाराने ती व्यक्ती स्वतःचं महत्व प्रस्थापित करताना आपल्याला दिसते. परंतु सगळं काही असूनही सगळ्याचा करता राम आहे. राम करता, राम करता, ही ज्ञानाची अवस्था काही वेगळीच आहे हो सज्जनो. 4 ग्रंथ वाचून त्याचे संदर्भ देऊन जे मिळतं ते शाब्दिक ज्ञान आहे. त्या शब्दांच्या आतमध्ये दडलेली अनुभूती ज्याला येते तो खऱ्या अर्थाने सिद्ध होण्याच्या मार्गावरती आहे. आणि ज्याला या सिद्धत्वाची प्राप्ती झाल्यानंतरही मौन धारण करता येतं, जीवनातल्या या सर्व रिद्धी सिद्धींचा तृणवत त्याग करता येतो, तोच श्री ब्रह्मचैतन्य महाराज होऊ शकतो. त्यामुळे ज्ञान ही संकल्पना आम्हाला केवळ एका शब्दाच्या आधाराने समजून चालणार नाही. आमच्या समोर एक जिवंत चरित्र आहे की ज्ञान कसं असतं. आणि त्या अवस्थेमध्ये ही समान ब्रह्मस्वरूपाने या जगाकडे पाहण्याची दृष्टी बघा. श्री महाराज आलेल्या प्रत्येकामध्ये मी माझा राम पाहतो.
या भूमिकेतून केवळ शब्दाच्या आधाराने बोलून थांबले नाही. महाराजांच्या चरित्रामध्ये असे कितीतरी प्रसंग आहेत की एकदा श्री महाराज दुपारच्या वेळेला आराम खुर्ची टाकून बसलेले आहेत राम मंदिराच्या समोर, आणि एक गाढव अचानक त्या गल्लीमध्ये येतं आणि आपला प्राण त्यागू लागतं. त्यावेळेला महाराज धावत जाऊन गंगा त्याच्या मुखामध्ये, रामाचं तीर्थ त्याच्या मुखामध्ये घालतात. मी ब्रह्म सर्वांमध्ये पाहतो हा शब्दखेळ झाला बघा. परंतु जेव्हा असे प्रसंग येतात त्यावेळेला एखादे रामकृष्ण परमहंसच असतात की जे हातामध्ये सोनं आणि माती या दोघांनाही बघत बघत दोघांनाही गंगेमध्ये समर्पित करू शकतात. आम्हाला तर सोन्याचं मूल्य कळतं, आम्हाला मातीचं देखील मूल्य कळतं. आम्ही कसं ब्रह्मस्वरूप समान आहे समजणार? या फार संतांच्या पुढच्या अवस्था झाल्या. मी म्हणतो निदान मी ज्या समाजामध्ये राहतो, ज्या आप्त इष्टांमध्ये राहतो, ज्या माझ्या मित्र परिवारामध्ये राहतो, निदान त्यांच्यातले गुणदोष बघण्याची जरी माझी वृत्ती सुधारली तरी आम्ही त्यांच्यामधल्या या ब्रह्मस्वरूपाच्या दिशेने प्रवास करायला सुरुवात केली आहे. असं आपण एक स्वतःशी गणित मांडावं. परंतु जर आपण प्रामाणिकपणे त्याचं उत्तर शोधलं तर आमचं समस्त जीवन या गुणदोषांमध्ये लिप्त आहे ना. आवडत्या व्यक्तीचे गुण आणि नावडत्याचे दोष पाहिल्याशिवाय ही वाणी जणू काही शांतच होऊ शकत नाही. आणि त्यामुळे सज्जनो, या ज्ञानी अवस्थेला जाणणं हा एक भाग झाला. परंतु ज्ञानी अवस्थेला अनुभवून सामान्य जीवन जगणं हे एक फार पुढची अवस्था आहे. आणि त्यामुळे लोकांसी रूप न कळेची मनुष्य वाटे, हे जे आपण श्री महाराजांच्या बाबतीत म्हणतो ते तंतोतंत खरं आहे. आता या सर्व विवेचनावरून आपल्या लक्षात आलं असेल की आम्ही ज्ञान केवळ शब्दाच्या आधाराने जाणतो. निदान मला तरी अजूनही त्याची अनुभूती आली नाही. रामगीता आम्हाला टप्प्याटप्प्याने या सर्व ज्ञानाच्या अवस्था समजावून सांगेल. त्या ज्ञानाच्या माग नेमका अडथळा काय आहे ते देखील समजावून सांगेल. ज्ञानाच्या प्राप्तीची साधनं देखील समजावून सांगेल. आणि ज्ञान हे साध्य नाही हे देखील आम्हाला समजावून सांगेल. ज्ञान हे साध्य नाही. हरिपाठामध्ये माऊली म्हणते, ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा लाधले, निवृत्तीने दिधले माझे हाती. हे ज्ञान सद्गुरु कृपेने तुमच्याकडे येतं. परंतु सद्गुरु ज्याच्यामुळे कृपा करतो ते भक्ती हे जीवनाचं खरं ध्येय आहे. मना सज्जना भक्ती पंथेची जावे. समर्थ देखील आपल्याला लगेच मनोबोधामध्ये सांगून टाकतात की एकच मार्ग आहे, भक्ती मार्ग. त्या भक्तीच्या मार्गाने तू जा. त्यामध्ये ज्ञान विज्ञान या सर्व अवस्था तुला प्राप्त होत जातात. त्यामुळे ज्ञान हे ध्येय देखील नाही. आपण त्या टप्प्यामध्ये जाऊन त्याचं चिंतन करूतच. आणि त्यामुळे श्री महाराज म्हणाले की आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी नामाशिवाय दुसरं काहीच केलं नाही. या भक्तीचा मार्ग ज्ञान संपन्न झाल्यानंतरही जो सोडत नाही, ही ज्ञानोत्तर भक्ती हे संत आपल्या जीवनामध्ये जगत असतात. मी तर केवळ यातून माझ्या सद्गुरूची काही अंशात्मक भूमिका जी माझ्या बुद्धीला उमलली तेवढी सांगण्याचा प्रयत्न केला. खरोखर ज्या ब्रह्मानंदामध्ये हे संत या भूलोकावरती विचरण करत होते, ती अवस्था शब्दाच्या आधाराने सांगता येणं केवळ अशक्य आहे. त्यांची गूढता, त्यांच्या अंतरंगामध्ये असलेली ही गुह्यता हा केवळ अनुभूतीचा प्रांत आहे.
मग आज आम्हाला या ज्ञानापर्यंत जाताना नेमकं कोणी अडवलेलं आहे, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायला हवं. हे विश्व ब्रह्म स्वरूप आहे, हे समत्वाने आहे, हा संतांचा दृष्टीविलास नाही बर का. जसं आपण एखाद्या जत्रेमध्ये रंगीत चष्मा परिधान केल्यानंतर सृष्टी रंगीत होते, त्याप्रमाणे या संतांचं हे केवळ दृष्टीचं आलेलं इल्युजन नाहीये की ही सृष्टी ब्रह्मस्वरूप आहे, ती वास्तविकता आहे. किंबहुना चष्मे तर आमच्या डोळ्यावरती आहेत अज्ञानाचे, आणि त्यामुळं आम्हाला हे दृश्य जग सत्य वाटतं, मी सत्य वाटतो, हे त्रिगुण सत्य वाटतात. व्यक्ती गुण आणि दोषांच्या आधाराने या प्रत्येक वस्तूचं मूल्यांकन आम्हाला बरोबर वाटतं. त्यामुळे ज्ञान हे सत्य आहे, ज्ञान हे सहज आहे, ज्ञान हे परिपूर्ण आहे. आज आम्ही वस्तुस्थितीपासून दुरावलेले आहोत. समर्थ देखील आत्मारामामध्ये म्हणतात, अरे तुझे अढळ पद गेले, तुझे मायेने वेढाविले. ज्ञान ही सहज अवस्था आहे, अज्ञान ही विपरीत अवस्था आहे, आणि आम्हाला विपरीत अवस्था ही सहज अवस्था वाटते. हीच आमची सगळ्यात मोठी चूक आहे बघा. म्हणून मी तुम्हाला काल जे कृष्णमूर्तींचं लर्न टू अनलर्न किंवा फ्रीडम फ्रॉम द नोन हा संक्षेपाने का होईना त्याचा विस्तार करून सांगितला की आम्हाला आमच्या मूळ स्वरूपाकडे जायचंय. या ऊर्ध्व मूलम अधशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम, या मूळ योगेश्वराच्या दिशेने आम्हाला प्रवास करायचा आहे. आणि त्यासाठी हा सर्व उलटा प्रवास, ही नाथाघरची उलटी खूण आम्ही चालण्याचा प्रयत्न करतोय. काय अडथळा आहे मग माझ्या सहज स्थितीमध्ये, या ज्ञानाच्या स्थितीमध्ये मी का राहू शकत नाही? प्रभू रामचंद्रच लक्ष्मणाला सांगतात की माया ईसन आप कहूं, जान कही असो जीव, बंद मोक्ष प्रद सर्ब पर, माया प्रेर कसीव. आम्हाला या ज्ञानाची सहज स्थिती का कळत नाही? प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला म्हणतात की लक्ष्मणा, जो मायेला, ईश्वराला आणि आपल्या स्वरूपाला जाणत नाही तो जीव आहे. आणि ईश्वर कोण आहे? जो कर्मानुसार बंधन आणि मोक्ष देणारा आहे, सर्वांच्या पलीकडचा आहे, मायेचा प्रेरक आहे, तो ईश्वर आहे. म्हटली तर व्याख्या केवळ या दोन चरणाच्या आधाराने गोस्वामीजींनी आमच्या समोर ठेवली, परंतु समर्थांचं समस्त ज्ञान दशकच जणू काही या दोह्यामध्ये आम्हाला गोस्वामीजी सांगून जात आहेत. मी आपणास नेहमीच म्हणतो ना की रामचरितमानस दासबोधाच्या दृष्टीतून वाचा, आणि दासबोध रामचरितमानसच्या भक्तीमधून वाचा. मग तुम्हाला या निर्गुण सगुणामध्ये असलेला भेद आपोआप आपल्या हृदयामधला मिटलेला जाणवेल. आज आम्ही आमची ही सहज अवस्था घालवून बसलो, याचं कारण आम्हाला सर्वप्रथम ही माया म्हणजे काय याची पूर्ण अनुभूती नाही. हा ईश्वर काय आहे हे आम्हाला कळत नाही, आणि मला माझं खरं स्वरूप काय आहे हे देखील कळत नाही. या तिन्ही गोष्टींपासून मी अनभिज्ञ आहे, आणि त्यामुळं आज मी माझ्या सहज स्थितीपासून हरवलेलो आहे. म्हणून आज मी या सर्व प्रकारच्या दुःखदायक अशा मानसिक स्थितीमधून जात आहे. प्रभू रामचंद्र म्हणतायत की सर्वप्रथम तुला या तिन्ही गोष्टींचं स्वरूप नीट कळालं पाहिजे. आपण बघा, आपल्या प्रत्येक कर्मासाठी राम करता ही संतांची संज्ञा ऐकतो, आणि मग आपल्याला असं वाटतं की सर्व गोष्टी आपल्या जीवनामध्ये ज्या घडत आहेत
त्या सर्व काही राम त्याच्या कर्तेपणाने आपल्या जीवनातून घडवून आणत असतो. मग त्यातून स्वाभाविकपणे सकाम उपासनाच आपली वाढीला लागते की रामा असं कर, रामा तसं कर. म्हणजे ज्या भगवंताला प्राप्त करायचं त्या भगवंताला प्राप्त करण्याच्या ऐवजी त्या भगवंतापासून मिळणाऱ्या या सुखासाठीच म्हणून आम्ही परमार्थ करू लागतो. समर्थ फार छान म्हणतात की राजाला भेटायला जावं आणि दरवाजावरच्या नोकरालाच राजा समजून आपला निरोप सांगावा आणि राजा भेटल्याच्या आनंदामध्ये परत जावं, अशी ही आमच्या जीवांची अवस्था आहे. कारण की आम्हाला ईश्वर नेमका काय आहे याची जाणीवच होत नाही. मग यामध्ये स्वाभाविकपणे प्रश्न आम्हाला असा येतो की मग राम करता याचा अर्थ नेमका काय आहे? संतांनी प्रत्येक गोष्टीला रामाची इच्छा, राम करता या भूमिकेतूनच आम्हाला सांगितलं. आणि इथं गोस्वामीजी म्हणतात बंद मोक्ष प्रद सर्व पर माया प्रेरक सीव. जो कर्मानुसार बंधन आणि मोक्ष देणारा आहे, सर्वांच्या पलीकडे आहे, मायेचा प्रेरक आहे, असा तो ईश्वर. सज्जनो, सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भगवंताला कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, त्याच्यासाठी कुठल्याही सीमारेषा नाहीत. जेव्हा तुम्ही त्याला काकुळतीने प्रार्थना करता तेव्हा गजेंद्राच्या कांतासी कैसा धावला ऋषिकेशी, तो येऊ शकतो धावत. त्याच्यासाठी अशक्य असं काहीच नाही. पूज्य भाऊसाहेब म्हणायचं ना, महाराजांना अशक्य काय आहे? ते भिंत फोडून बाहेर येतील आणि तुमचं काम करतील. तेवढी काकुळता, तेवढी अनन्यता जर आपल्या हृदयामध्ये असेल तर भगवंताला निर्गुणातून सगुण आणि सगुणातून निर्गुण होणं हे अशक्य नाही. हे त्याच्या मर्यादेच्या देखील कुठं आड येत नाही. दुसरी गोष्ट, या ईश्वराचीच चेतना शक्ती या समस्त सृष्टीला चालवते, यात काही शंका नाही. बघा, आपल्या घरामधला साधा गॅसचं सिलेंडर जरी संपलं तरी गॅस पेटू शकत नाही. यावरून या सूर्याला जो 24 तास अहोरात्र अनंत कोटी वर्ष तळपत आहे, त्याला ऊर्जेचा स्रोत कोण आहे? कुठून एवढी प्रचंड उष्णता त्याच्यामध्ये नित्य निरंतर निर्माण होत राहते? याचा जर विचार केला तर लक्षात येतं की निश्चितच ह्याला कोणाच्या तरी प्रेरणेने हे सर्व कार्य करावं लागतंय. ही पृथ्वी देखील 24 तासामध्ये स्वतःभोवती बरोबर परिक्रमा पूर्ण करून येते. कुठली मोटर तिला फिरवतीये? कुठला गिअर बॉक्स आहे? नामदेव तर म्हणतात, तुझी या सत्तेने वेदांचे बोलणे, सूर्याचे चालणे, तुझी या बळे. त्यामुळे भगवंत हा या समस्त सृष्टीचा चेतना बिंदू आहे. तो चेतना बिंदू आहे आणि या चेतना बिंदूने एकोहम बहुश्याम या रूपाने स्वतःलाच या समस्त सृष्टीमध्ये अंश रूपाने भरून टाकलेला आहे. अनंत रूपांमधून हा ईश्वरच जणू काही स्वतःशी खेळ मांडतोय. मग जीव काय आहे? जेव्हा या ईश्वराने हा खेळ मांडला, त्यामध्ये त्यांनी ही अनंत रूप निर्माण केली. त्या अनंत रूपांपैकी एक जो मी आहे, त्या मीने या स्वतःला ईश्वरापासून वेगळं समजलं. जसं बुद्धिबळाच्या पटावरती असलेल्या सर्व सोंगट्या या कोणाच्या तरी बुद्धीने चालत असतात, त्यांनी जर स्वतःच्या मी बुद्धीने चालत आहे असा विचार केला तर ती जशी अज्ञानाची अवस्था आहे सज्जनो, त्याप्रमाणे आम्ही ईश्वरच असून, ईश्वराचे अंशच असून, जीवो ब्रह्मैव नापरे ही आमची स्थिती असताना आदि शंकराचार्य आम्हाला वारंवार सांगतात की बाळा, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, तू केवळ ते सच्चिदानंद स्वरूप आहेस.
परंतु या सारीपाटावरती या सोंगटीने स्वतःला देह मानून घेतला. भगवंताला त्याला चेतना दिली, हातपाय दिलं, मन दिली, बुद्धी दिली, संवेदना दिली, अंतःकरण दिलं. या सर्व गोष्टी भगवंत त्या जीवाच्या आधाराने या मांडलेल्या लीला नाट्यामध्ये स्वतःच अनुभवतोय. परंतु जीवाला वाटतंय की अरे, भगवंताने माझ्या बाबतीमध्ये असं का केलं? ही आमची जीवाची अवस्था आहे. ज्या पद्धतीने या सर्व सारीपाटाच्या सोंगट्या, या बुद्धिबळाच्या सोंगट्या खेळ झाल्यानंतर एकाच बॉक्समध्ये आपण ठेवून देतो, त्याप्रमाणे या विश्वामध्ये असलेल्या 84 लक्ष योनीमध्ये धारण केलेले हे वेगवेगळे जीवांचे आकार देखील शेवटी त्या एकाच ब्रह्मस्वरूपामध्ये जातात. मग प्रश्न असा आहे, ईश्वराचे हे सर्व अंश आहेत, ते खरं तर स्वतः सच्चिदानंद आहेत, मग तरी ते दुःखी का आहेत? त्याचं पहिलं उत्तर, त्यांनी स्वतःला भगवंतापासून वेगळं मानलं. हे एक आहे. दुसरी गोष्ट की जरी मूल चुकलं तरी आई त्याला जशी वारंवार सांगत राहते, जर मी भगवंताचा अंश आहे आणि जर मी चुकत आहे, मी जीव आहे, हे जर मी स्वतःला चुकून भ्रमात्मक भूमिकेमधून एक स्वतःचीच चूक करून दुःखामध्ये आहे, तर भगवंत मला या दुःखामधून बाहेर का काढत नाही? सज्जनो, आपण नित्य आरतीमध्ये श्री महाराजांच्या वारंवार त्यांना हीच प्रार्थना करतो की मी जीव हा भ्रम, हा माझा भ्रम झालेला आहे आणि तो भ्रम मला काही केल्यास सोडता येत नाहीये. तेव्हा हे सद्गुरु राया, मला या मायेचं स्वरूप तू समजावून सांग आणि माझा हा जीवात्मक भाव तू दूर कर. आत्मसाक्षात्कार म्हणजे काय आहे? मीच तो सर्वत्र व्यापून उरलेलो आहे. या भगवंताने काहीही द्वैत रूपाने निर्माण केलेलं नाही. त्या एकाच सर्व परिपूर्ण असलेल्या चैतन्याचे हे अंश आहेत. ही अनुभूती येणं आणि त्यामुळे आम्हाला गुरुराया भगवंताच्या रूपाने या जीवात्मक अवस्थेमधून वरती काढायचा प्रयत्न करत असतोच, नित्य करत असतो. मग प्रश्न असा आहे की जर या समस्त सृष्टीमध्ये सर्व काही या रामाच्या इच्छेने घडतं, तोच करता आहे, तर मग या विश्वामध्ये रावणासारखे असलेले अनेक खलनायक या भगवंताने का निर्माण केले? आजच्याही काळामध्ये आपण बघतो की या कोरोनाच्या पेशंट्सची होणारी अत्यंत गंभीर अवस्था, अनेकांचे आलेले दुर्दैवी मृत्यू, अनेकांची झालेली ससे होलपट, हे सगळं बघितल्यानंतर भगवंताला हा प्रश्न विचारावासा वाटतो ना आपल्याला की अरे भगवंता, जर तू या सृष्टीचा सर्व करता आहेस, जर हे सगळं काही तुझ्याच इच्छेने चाललेलं आहे, ठीक आहे, आम्ही चुकलो, आम्ही जीव समजून बसलो स्वतःला, परंतु मग या जीवांना तू इतक्या वाईट, दारुण अशा दुःखमय अवस्थेमध्ये का ठेवतोस? एका ठिकाणी तुला दया सिंधू म्हणायचं आणि दुसऱ्या ठिकाणी तुझी ही अशी अवस्था, कसं तुला आम्ही ईश्वर म्हणायचं? सज्जनो, भगवंताच्या या 3 अवस्था मी आपणाला सांगतोय की अनन्यास रक्षी तसे चाप पाणी. जो अनन्य आहे त्याच्यासाठी भगवंत या मायेच्या क्षेत्रामध्ये देखील येतो आणि त्या जीवाच्या असलेल्या वेदनांवरती फुंकर घालतो. हे आपण अनेक पौराणिक कथांमध्ये तर ऐकलंय. आपल्या जीवनामध्ये देखील अनेकदा कळवळून आपण भगवंताला हाक मारली आणि त्यांनी आपली दुःख दूर केली, याची देखील आपण अनुभूती घेतलेलीच आहे. त्यामुळे ईश्वराचं ते एक स्वरूप झालं. दुसरं ईश्वराचं स्वरूप मी आपणास सांगितलं की
आपण जीव या भूमिकेमध्ये स्वतःला स्वीकारला आणि ईश्वरापासून वेगळे झालो. खरं तर वस्तुस्थिती मी ईश्वरापासून वेगळा नाहीच. परंतु ज्या क्षणी जीवाने भगवंतापासून ही फारकत घेतली, त्या क्षणी भगवंत देखील सख्य भक्तीच्या आधाराने त्या जीवाचा केवळ साक्षी झाला. बघा, मग या जीवाच्या साक्षीपणामध्ये त्याच्या माथ्यावरती सर्व काही संचिताचे भोग येऊन पडले त्याचे. आणि ज्याप्रमाणे देशामध्ये राष्ट्रपती असतात, पंतप्रधान असतात, सर्व काही त्या देशामध्ये त्यांच्या हुकमाने चालतं, परंतु त्यांचे हुकूम देखील घटनेच्या आधाराने चालू असतात. त्यांना देखील कुठलीही गोष्ट घटना बाह्य करता येऊ शकत नाही. एक नियम आहे, एक व्यवस्था आहे, आणि त्या व्यवस्थेच्या आधारानेच हा समाज, हा देश चालत असतो. त्याचप्रमाणे ईश्वर देखील मया अध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम हेतुनानेन कौंतेय जगद्वी परिवर्तते. 9वा अध्याय. मया अध्यक्षेण प्रकृतीस, भगवंत स्वतः म्हणतो की माझ्या अध्यक्षतेखाली हे समस्त ब्रह्मांड चालतंय. परंतु जसा आपल्या घरातल्या प्रश्नासाठी किंवा एखाद्या छोट्या गोष्टीसाठी पंतप्रधान हे केवळ साक्षी भावनेने बघू शकतात, ज्याला आपण लॉ अँड ऑर्डर म्हणतो, त्या पद्धतीने तिथं काम चालू असतं. त्याप्रमाणे सज्जनो, जीवात्मक पातळीवरती आमच्यासाठी संचिताची व्यवस्था भगवंताने करून ठेवलेली आहे. आणि आज ही समस्त सृष्टी या दुःखद घटनांना सामोरं जात आहे. हे सर्व काही त्या जीवाची कर्मच त्याला परत परत भोगण्यासाठी. आणि अशा वेळेला ईश्वर साक्षी रूपाने हा सर्व खेळ पाहत असतो. आणि या सर्व घटनांमधून पुन्हा पुन्हा यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम, या पद्धतीने भगवंत पुन्हा पुन्हा आमच्यासाठी येत राहतो. कशासाठी? की जसं जय विजयाचे रावण आणि कुंभकर्ण झाले, आणि त्या रावण कुंभकर्णाच्या असलेल्या या सर्व कृत्यांच्या फळामुळे शेवटी भगवंताला यावं लागलं. त्याप्रमाणे सज्जनो, या कर्माच्या चक्रामध्ये जेव्हा एका टप्प्यावरती भगवंताच्या व्यवस्थेला धक्का लागू लागतो, तेव्हा भगवंत पुन्हा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम या रूपाने या विश्वामध्ये येतो. आणि या सगळ्याचं सार श्री महाराज आम्हाला पूज्य बाबांच्या मुखातून सांगतात की खेळायचा प्रपंच मानावा. या सर्व गोष्टींमध्ये आपला आनंद ज्याला शाबूत ठेवता आला, तोच या विज्ञान रूपाने जगू शकला. ज्याला नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे, या भूमिकेमध्ये आपलं आयुष्य जगता आलं, त्यालाच या ज्ञानाची भूमिका कळाली. त्यालाच ही त्रिसूत्री उमगली की ही माया काय आहे, हा ईश्वर काय आहे, आणि मी कोण आहे. सज्जनो, आता त्या अवस्थेला प्राप्त करण्यासाठी जे साधन मार्ग आहेत, त्यामध्ये असलेलं भक्तीचं श्रेष्ठत्व आपण उद्यापासूनच्या कथा निरूपणामध्ये अभ्यासूयात. जानकी जीवन स्मरण जय जय राम.